मिरज शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मिरज शहर पोलिसांकडून गुंड प्रवृत्तीच्या आरोपींवर सातत्याने कडक कारवाई करण्यात येते. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या आचारसंहितेच्या काळात जिल्ह्यातील गुंड प्रवृत्तीच्या आरोपींवर लक्ष ठेवून ठोस कारवाईचे आदेश पोलीस प्रशासनाकडून देण्यात आले. माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे, माननीय अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर मॅडम यांच्या आदेशानुसार तसेच माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज शहर पोलीस ठाणे हद्दीत विशेष कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आलं. 25 डिसेंबर 2025 रोजी मिरज शहर पोलीस ठाणे हद्दीत गस्त दरम्यान गुन्हे प्रकटीकरण पथकास माहिती मिळाली. हद्दपार आरोपी सौरभ प्रसाद पोद्दार राहणार म्हाडा कॉलनी मिरज हा कमान वेस परिसरात हातात लोखंडी कोयता घेऊन नागरिकांमध्ये दहशत निर्माण करतो. मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर व गुन्हे प्रकटीकरण पथकाने तात्काळ कारवाई करत सदर आरोपीस ताब्यात घेतला. त्याच्या ताब्यातून एक लोखंडी कोयता जप्त करण्यात आला. सदर आरोपी विरुद्ध मिरज शहर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक 541/2025 अन्वये भारतीय हत्यार कायदा कलम 425 तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142, 37(1)(3), 135 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सुरू आहे. मिरज शहरात गुंडगिरी, दहशत निर्माण करणाऱ्या प्रवृत्तीविरोधात यापुढेही कडक कारवाई करण्यात येणार असून कोणीही समाजात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास नागरिकांनी तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात माहिती द्यावी, असं आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलं. ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय पुजारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक भैरवनाथ पाटील, पोलीस उपनिरीक्षक विनायक मसाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर व गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस हवालदार झाकीर हुसेन काझी, पोलीस हवालदार नितीन लोरे, पोलीस हवालदार प्रवीण वाघमोडे, पोलीस शिपाई दीपक परीट, श्रीकांत केंगार यांनी केली.